चला आज आपण मुरमुऱ्यापासून पोटभर असा नाश्ता बनवूया. लहानापासून सगळ्यांना मोठ्यापर्यंत आवडेल असं खूप छान लागते. नक्की तुम्ही ट्राय करा. ते पण पोटभर असं खूप छान लागते. मी इथे पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये आपल्याला मुरमुरे टाकून घ्यायचे आहेत. मुरमुऱ्यानं असं पाणी पूर्ण असं सोकून घेतलं पाहिजे. तोपर्यंत पूर्ण असे भिजले पाहिजे मुरमुरे आपले. 2 ते 3 मिनटं ठेवायचे मुरमुरे त्यामध्येच. बघा अशा प्रकारे मुरमुरे आपल्याला भिजून पाण्यातून काढून घ्यायचे. पाणी पूर्ण मुरमुऱ्यामधले काढून घ्यायचं. नंतर तर 2 मिनटं आपण ठेवू. बघा कोरडे मुरमुरे ठेवायचे नाही आपल्याला. पूर्ण असे धुतले गेले पाहिजे पाण्याने. असे काढून घ्यायचे. आता पूर्ण पाणी या मुरमुऱ्यामधलं आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचे. खूप छान नाश्ता लागतो. नक्की तुम्ही ट्राय करा. लहान मुलांना तर खूप आवडीनं खातील. उन्हाळा लहान मुलं खूप कंटाळा करतात जेवणाचं. नक्की तुम्ही त्यांना हे बनवून द्या नाश्ता. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये. आमच्या इकडे सुशिला म्हणते त्याला. तर मी कांदा कट करून आणि कोथिंबीर कट करून घेतला. त्यामध्ये तेल घालू आपण. तेल खूप कमी घालायचं कारण की पुन्हा खूप ऑइली होतं. मुरमुऱ्याला जास्त तेल लागत नाही. मी इथे 1 पळी तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये आता आपण कांदा टाकू. कांदा मस्त असा परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत आपल्याला. कांदा परतवून घ्यायचा. तर यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरं घालायचं. कांदा थोडा लालसर झाला की यामध्ये मी मोहरी आणि जिरं घातलेलं आहे. बघा भरपूर असं जिरं टाकायचं. खूप छान लागते. नक्की तुम्ही ट्राय करा. मी लहान मुलांसाठी करते त्यामुळे यामध्ये मी 1च मिरची टाकली. तुम्ही हवे तसं तिखट तुम्हाला करू शकता. कोथिंबीर थोडीशी टाकली. तुम्ही लसूण पण टाकू शकता. मी हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. यामध्ये आपले मुरमुरे आता टाकून द्यायचे. असे छान खूप असे मोकळे छान होते. एकदम असं पोह्यासारखेच खूप टेस्टी लागते. छान लागते आणि पचायला पण हलके मुरमुरे असतात. त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करा. पोहे जड असतात. मुरमुरे तर सगळ्यांना आवडतात. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असं परतवून घ्यायचं. मुरमुरे आपल्या कढईला लागतात त्यामुळे असं सारखं परतवून घ्यायचं. मस्त असं पिवळा कलर येईपर्यंत. बघा किती छान असं पिवळा कलर आलेला आहे. जिरा कूट टाकते मी 1 चम्मच. बघा मस्त असं झालेलं आहे आपलं सुशिला रेडी. 5 मिनटामध्ये तयार होतं. जास्त वेळही लागत नाही. छोट्या मोठ्या भुकीसाठी खूप छान नाश्ता आहे हे. झटपट असा बनतो. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी बघायला मिळतील तुम्हाला.